नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा खास विशेष व्हिडिओ तुळ राशीच्या लोकांसाठी आहे. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तुळ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे 2026 या नवीन वर्षाचं राशी भविष्य कसं असणार आहे तुळ राशीच्या लोकांसाठी. हे वर्ष तुम्हाला विचारायला लावेल, मी सगळ्यांना खुश ठेवतो पण स्वतःचं काय? मी निर्णय टाळतोय की योग्य वेळेची वाट पाहतोय? आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. करिअर, पैसा, प्रेम, आरोग्य आणि 2026च्या शेवटी तुमचे आयुष्य कुठे उभं असेल. मित्रांनो, तुळ राशी म्हणजे शांत, समतोल विचार करणारी, सौंदर्य प्रिय, नाते संबंध जपणारी. तुम्हाला भांडण नको असतं, तुम्हाला शांतता हवी असते, पण निर्णय घेण्यास तुम्ही उशीर करतात. नको तेव्हा होकार भरतात, स्वतःच्या भावना दाबून ठेवतात. 2026 मध्ये स्वतःसाठी ठाम उभं राहणं फार महत्वाचं ठरेल. 2026 मध्ये तुळ राशीवर शुक्र, शनी, गुरु यांचा प्रभाव आहे. शुक्र प्रेम, नाती, सौंदर्य आपल्याला देतो. शनी जबाबदारी आणि वास्तव शिकवतो. गुरु योग्य मार्गदर्शन करतो. हे वर्ष सांगेल संतुलन म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणं नाही, तर स्वतःला विसरू न देणं. मित्रांनो, तुळ राशीच्या लोकांसाठी 2026 हे करिअरमध्ये निर्णय स्पष्ट करण्याचं वर्ष आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर कामाची तुमची दखल घेतली जाईल. टीमवर्कमुळे यश मिळेल, नवीन संधी समोर येतील. पण हो की नाही यात अजिबात अडकू नका. इतरांच्या मतांवर निर्णय घेऊ नका. स्वतःचा आवाज ऐका. मित्रांनो, तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर कला, डिझाईन, फॅशन आणि सल्लागार क्षेत्र तुमच्यासाठी फायदेशीर असेल. पार्टनरशिप सुद्धा योग्य ठरू शकते. करार करताना स्पष्ट अटी ठेवा. 2026 मध्ये तुळ राशीची आर्थिक स्थिती मध्यम ते चांगली राहील. उत्पन्न स्थिर राहील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत नक्की होईल. सौंदर्य, घर, आरामावर खर्च होतील, पण इतरांसाठी जास्त खर्च करू नका. भावनिक आर्थिक निर्णय घेऊ नका. सल्ला आहे, पैशाच्या बाबतीत नाही म्हणायला शिका. मित्रांनो, जर तुम्ही अविवाहित असाल तर 2026 मध्ये प्रेमाचे योग मजबूत आहेत. आकर्षण, समजूतदार जोडीदार तुम्हाला नक्की मिळेल, पण स्वतःला कमी लेखू नका. समोरच्याच्या अपेक्षांमध्ये हरवू नका. आणि जर तुम्ही विवाहित असाल तर नातं संतुलित राहील, पण भावना न बोलल्यास अंतर वाढू शकतं. संवाद हाच एकमेव उपाय तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, तुळ राशीच्या लोकांचं आरोग्य थेट मनस्थितीशी जोडलेलं असतं. तुम्हाला ताण, झोपेचा अभाव, मान, खांदा दुखणं, हार्मोनल असंतुलन असे त्रास होऊ शकतात. ध्यान करा, संगीत, कला यामध्ये वेळ घालवा. स्वतःसाठी वेळ काढा. मित्रांनो, 2026 मध्ये काही नाती संपतील, काही नाती अधिक मजबूत होतील. स्वतःची किंमत कळेल. हे बदल तुम्हाला भावनिकदृष्ट्या प्रगल्भ बनवतील. तुम्ही देवी लक्ष्मीचे पूजन करा, स्वामींचा जप करा, शिवलिंगाचे अभिषेक करा. हे तुम्हाला फायदेशीर आहे. तुळ राशीच्या मित्रांनो, 2026 हे वर्ष तुम्हाला शिकवणार आहे, सगळ्यांना खुश ठेवणं गरजेचं नाही, स्वतःला दुर्लक्षित करणं चुकीचं आहे. लक्षात ठेवा, संतुलन तेव्हाच साधतं जेव्हा स्वतःलाही समान वजन दिलं जातं. ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.